नमस्कार मित्रांनो, राज्यातील जनतेसाठी राज्य शासनातर्फे 3 मोठे निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला मोठा निर्णय आहे श्री राम प्राण प्रतिष्ठा आणि शिवजयंती निमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। बघा, राज्यात 22 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या काळात 100 रुपयात आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये नेहमीप्रमाणे 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच चना डाळ, रवा, मैदा आणि पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे। आणि मित्रांनो, याचा लाभ राज्यातील बघा 1,68,00,000 कुटुंबांना होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा निर्णय पहा, भूमिहीन लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यास 50,000 रुपये अनुदान देण्यात येत होते, तर आता या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे। बघा मित्रांनो, भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आता 1,00,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सर्वांसाठी घरे या योजनेला आर्थिक चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। आणि मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत हे अनुदान कसे मिळवायचे याच्या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा आणि महत्त्वाचा निर्णय पहा, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील जनतेसाठी हे 3 महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनातर्फे घेण्यात आले आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।